गेल्या 2 डिसेंबरला राज्यातील पालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान झाले। आता ज्या पालिकांच्या नगराध्यक्ष पदाचा वाद न्यायालयात गेला होता त्या पालिकांसाठीचे मतदान 20 डिसेंबरला होणार आहे। नगर जिल्ह्यातील 4 पालिकांचा यात समावेश आहे। निवडणूक तब्बल 18 ते 19 दिवस लांबल्याने आता हा वाढीव खर्च कसा करायचा हा प्रश्न उमेदवारांसमोर होता। परंतु आता याच विषयाबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे। निवडणूक आयोगातील चर्चानुसार आता या खर्चाची मर्यादा वाढवून मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। नेमका किती खर्च वाढवून मिळणार, राज्य निवडणूक आयोग नेमकं काय म्हणतंय, हाच विषय आज आपण समजून घेऊयात। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। राज्यातील 24 पालिका निवडणुका लांबणीवर पडल्या। याशिवाय काही नगरसेवकांच्या जागांसाठीची प्रक्रियाही न्यायालयात गेली होती। राज्यात सुमारे 154 नगरसेवकांची निवडणूकही येत्या 20 डिसेंबरलाच होणार आहे। निवडणुका लांबल्या हा निर्णय मतदानापूर्वी 24 तास आधी आला। त्यामुळे निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय होईपर्यंत उमेदवारांनी तब्बल 60 ते 70% खर्च केलेला होता। आता पुढचे 18-19 दिवस प्रचार करायचा कसा हा खरा प्रश्न होता। याबाबत काही उमेदवारांनी न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले, परंतु त्यात म्हणावे तसे यश आले नाही। परंतु आता एक नवीन बातमी समोर येत आहे। काही मेन स्ट्रीम मीडिया व वृत्तपत्रांनुसार निवडणूक प्रचारासाठी 60% वाढीव खर्चाची अनुमती देण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा विचार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत। राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व 246 पालिका व 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान घेण्याचा निर्णय दिला होता। मात्र काही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांविरोधात जिल्हा न्यायालयात अपील दाखल करण्यात आली होती। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या काही निर्णयांविरोधात उमेदवार न्यायालयात गेले होते। जिल्हा न्यायालयात 24 पालिका व तब्बल 154 सदस्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता। या सगळ्या प्रकरणात उमेदवारांना अर्ज माघारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे होते। त्यामुळे त्यांनी न्यायप्रविष्ठ सर्व जागांवरील निवडणूक रद्द करून ती आता 20 डिसेंबरला घेण्याचे सांगितले। त्यानुसार आता निवडणूक आयोगानेही 20 डिसेंबरचा कार्यक्रम जाहीर केला। निवडणूक लांबलेल्या पालिकात नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा, कोपरगाव, पाथर्डी आणि नेवासा या पालिकांचा समावेश होता। निवडणूक पुढे ढकलली गेल्यामुळे यापूर्वी केलेला प्रचार व त्यावर झालेला खर्चाचा मेळ घालणे उमेदवारांना कठीण जाणार होते। कारण हा निर्णय होईपर्यंत अनेक उमेदवारांनी तब्बल 60 ते 70% खर्च केलेला होता। परंतु आता पुढच्या 10 दिवसात होणाऱ्या खर्चाचा हिशोब कसा द्यायचा हा प्रश्न होता। नव्याने प्रचारासाठी जास्त खर्च करावा लागणार होता। प्रचाराचा टेम्पो कायम ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार होती। त्यामुळेच निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवून देण्याची मागणी राजकीय पक्ष व उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे केली होती। सध्या अ वर्ग पालिकांच्या नगराध्यक्ष पदासाठी 15 लाख तर सदस्य पदासाठी 5 लाख, ब वर्ग पालिकांच्या नगराध्यक्ष पदासाठी 11,25,000 तर सदस्य पदासाठी 3,50,000, क वर्ग पालिकांसाठी नगराध्यक्ष पदासाठी 7,50,000 व सदस्य पदासाठी 2,50,000 तर नगरपंचायतीतील नगराध्यक्ष पदासाठी 6 लाख व सदस्यांसाठी 2,25,000 अशी खर्च मर्यादा ठरवून दिलेली होती। मात्र आता तब्बल 19 दिवस जास्त प्रचार करावा लागणार असल्याने याच खर्चात तब्बल 60% वाढ करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे उमेदवारांना आता वाढीव खर्च करता येईल, मात्र तो आयोगाने ठरवून दिलेल्या मर्यादेतच करावा लागणार आहे। याबाबतची अधिकृत माहिती लवकरच दिली जाईल असेही सांगितले जात आहे। आता या सर्व खर्चाचा ताळमेळ उमेदवारांना बसविता येईल का हा प्रश्नही हाही प्रश्नच आहे। मित्रांनो, हा विषय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।